संबोधित करायचंय. हे पडते हे घेतच आहे खाली. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभेला सुद्धा मी याच मैदानात आलो होतो. पण काय विचित्र प्रकार होता मला कल्पना नाही. कदाचित गुवाहाटीला काय रेडा वगैरे कापला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 2 वेळा यायचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला पाऊस. दुसऱ्या वेळेला म्हटलं नाही यायचं म्हणजे यायचंच. आलो आणि इकडे पाऊस सुरू, पण पावसात सुद्धा तुम्ही थांबला होतात. मग भिजत भिजत भाषण केलं आणि मला अभिमान आहे की समोर मेंढेचा मुलगा, पैशाचा महापूर, गद्दार, आणि त्याला आव्हान देणारी आपली साधी वैशालीताई. तुम्ही खाली का बसलात? वरती या इकडे. ना वहिनी आहे, तुम्ही या वरती. वैशालीताई. आणि तरी देखील जवळपास 4 लाख मतं आपल्याला या मतदारसंघात पडली. पण त्यांचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला लागलं. हे दुर्दैव आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान एका साध्या महिलेचा पराभव करायला मैदानात येतात. हे कोणत्या संस्कृतीत बसतं आणि कोणतं हे हिंदुत्व कोणाचं मला काय कल्पना नाहीये. पण मला असं वाटलं होतं की 10 वर्ष आपण आमदार निवडून देताय. कल्याण काय, कल्याणवरून मी इथे आलो. डोंबिवली काय, चकाचक रस्ते झाले असतील. होर्डिंग बघा केवढी मोठी लागलेली आहे. म्हणजे केवढा पैसा खाल्लाय तो बघा. जाहिराती तुंबळ, सगळं काही मस्त मारून म्हणजे मलाई खाऊन म्हणजे इकडून निवडून यायचं आणि कोकण ओरबाडायचं, असं इथल्या या आमदाराचा उद्योग आहे. पण इथली जी काही सारी जनता आहे, सारीसुरी जनता आहे, जी एका विश्वासाने मत देत आली. अजून इथे सिव्हिल हॉस्पिटल नाही, मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही. बरं, या 10 वर्षामध्ये गेली 5 वर्ष आम्ही नव्हतो तुमच्यासोबत, पण त्याच्या आधी सातत्याने आम्ही भाजपासोबत आहोत. महापालिका असेल, विधानसभा असेल, आम्ही तुमच्यासोबत आलो. पण तुम्हाला हिंदुत्वासाठी साथ सोबत दिली तरी सुद्धा अजून इकडे प्राथमिक सुविधा का नाहीये, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? आणि आज सकाळी माझ्या मुलाखती घ्यायला एक 4-5 चॅनल चालू होती. मग त्यांनी मला विचारलं की तुमचं आत्ताच्या नेमकं बिघडलं कुठे? म्हटलं आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. अटलजी होते, अडवाणीजी होते. मी तर म्हणेन प्रमोदजी महाजन ही व्यक्ती पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांना भेटली आणि प्रमोदजींनी भाजपाशी ओळख त्यांनी करून दिली. आमचे चांगले घरोबाईचे संबंध होते, कौटुंबिक संबंध होते. पण नंतर प्रमोदजी गेले, गोपीनाथजी गेले, नेतृत्वात बदल झाला आणि 2014 नंतर बरोबर याच्यामध्ये मिठाचा खडा हा कोणी टाकायचा तो टाकला. तो जो काय भाजप होता तो काहीतरी नीतिमत्ता पाळणारा, बाळगणारा, काहीतरी सुसंस्कृत भारत होता, भाजप होता. आत्ताचा भाजपा मी त्यांना म्हटलं संकरित भाजप आहे, हायब्रिड. म्हणजे जसं ते त्यांच्या सगळं काय ते वैचारिक असतं ना, त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भ्रष्टाचाराची बीज असलेली माणसं त्यांनी घेतली आणि तो संकरित झालेला आहे आणि भरपूर थापा मारतो. या ज्या काही थापा आपण ऐकतो त्या थापा आता किती काळ सहन करायच्या? मग म्हणे तुम्ही सिल्लोडमध्ये होतात. म्हटलं होतो ना. तिकडे तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. म्हटलं मी तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या आणि RSSच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आवाहन करतो आहे, राष्ट्रीय संघाला, RSSला
आता या वर्षी का पुढच्या वर्षी 100 वर्ष होत आहेत. काही जणांना त्यांची मतं पटतील, विचार पटतील किंवा काही जणांना पटणार नाही. पण एक गोष्ट नक्की की संघाने गेली 100 वर्ष अनेक कार्यकर्ते असे दिले की त्यांनी स्वतःचं घरदार बाजूला ठेवून संघाचं काम केलं आणि भाजप वाढवण्याचं काम केलं. आणि त्यांच्या कामाबद्दल मला खरंच आदर आहे. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की जे भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत, RSSचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत, तुम्ही याच भाजपासाठी मेहनत केली का? याच भाजपासाठी सगळे मिक्स ब्रीड जे काय झालेलं आहे याच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घातलं का? घरदार बाजूला ठेवलं का? अनेक जण अविवाहित राहिले आणि त्यांनी भाजप वाढवला, RSS वाढवला, RSSने भाजप वाढवला. गेल्या लोकसभेच्या वेळेला तर कमाल झाली. भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नड्डा, त्यांना ते एवढी मस्ती चढले की त्यांनी सांगितलं आता भाजप हा स्वयंपूर्ण झालाय, आम्हाला तर संघाची गरज नाही. मग त्यांना तुमची गरज नाही म्हणजे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं, वापरा आणि फेका, ते संघाच्या बाबतीत करतायत. आणि अशी ही लोक पुन्हा तुम्हाला डोक्यावरती घ्यायचे. आणि महत्वाचा भाग म्हणजे इथे आता मला दीपेशनी सांगितलं की त्यांनी त्याच्या वचननाम्यात एक दिलेलं आहे. कुठला पार्क आहे? हा, त्यांनी आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस पार्क उभारण्याचं वचन तुम्हाला दिलेलं आहे. 300-350 एकर जमीन आहे. ही जमीन कोणाच्या घशात घालतायत? कोणाच्या? अदानी. बाकीच्या लोकांनी काय त्यांची भांडी घासायची? सगळं जे काय आहे ते लुटून तुम्ही गुजरातला नेताय. मला गुजरात बद्दल किंवा गुजराती माणसांबद्दल काही द्वेष आहे, शत्रुत्व आहे अशातला भाग नाही. पण महाराष्ट्राने नेमकं तुमचं काय घोडं मारलंय, काय पाप केलंय? आणि इथली सुद्धा ही जमीन जर अदानीच्या घशात घालणार असाल आणि येणारे उद्योग जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल, तर मग मला भाजपा आणि RSSच्या लोकांना विचारायचं आहे की अहो तुमचं सुद्धा कुटुंब इकडे आहेत, तुमची मुलं बाळ तुम्ही वाढवलेल्या भाजपनी तुमचे सगळे उद्योग धंदे गुजरातला नेल्यानंतर गुजरातची नोकरी करणार आहेत, गुजरातमध्ये रोजीरोटीला जाणार आहेत की त्यांना इकडे जे माझ्या दीपेशनी वचन दिलंय इथल्या इथे बाळासाहेबांच्या नावाने जो बिझनेस पार्क करतोय तिथे नोकरी करणार आहेत? काहीतरी एक बघा ना. ठीक आहे, शिवसेना आणि भाजपचं नाही जमत कारण त्यांचं हिंदुत्व खोटं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की भाजपचं हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणं सोपं असतं. मारला दगड की होते दंगल आणि पेटतात घरं. पण आता त्यांनी जे काय चालू केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय मतांचं धर्मयुद्ध करा. मग निवडणूक आयोगाला विचारतोय धर्मयुद्ध करा हे तुमच्या आचारसंहितेत बसतं का? कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आमचं जे मशाल गीत आहे त्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा सांगत होतात. हिंदू हा तुझा धर्म हे शब्द काढा सांगत होतात. मी नाही सांगितलं, म्हटलं काय उखडायचं ते उखडा, मी नाही काढत आणि नाही काढले मी. म्हणजे मी माझ्या मशाल गीतामध्ये जय शिवाजी बोललो तुम्हाला खुपतंय, जय भवानी बोललो तर खुपतंय, हिंदू हा तुझा धर्म बोललो तर ते खुपतंय आणि हे धर्मयुद्ध करायला निघालेत महाशय. अहो स्वतःचं जॅकेट सांभाळा आधी. लोक काय बोलतात त्यांना महाराष्ट्रभर जिथे जातोय त्यांचं नाव घेतलं का काय बोलतात लोक? मग असे जर लोक तुमच्याशी तुमची प्रतिमा ही असेल तर टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकतं का? आपण जर का कधीतरी बघितलंय टरबूज, अरे काय टरबूज लढतंय माझ्यासाठी. अरे लढायचं कसं असतं, निष्ठा म्हणजे कशी असते.
मी जे तळमळीने बोलतोय कारण आपल्या सगळ्यांच्या निष्ठा या नुसत्या उद्धव ठाकरेशी नाही, महाराष्ट्राच्या मातीशी असल्या पाहिजेत, महाराष्ट्राच्या मातेशी असल्या पाहिजेत. उगाच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत द्यायचं. महाराज असते तर कडलोट करून टाकलं असतं आपलं. मी लढतोय आणि मी लढणार. जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल तो कोणी असला तरी मी त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलोय. आणि गद्दाराने घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येतात. ठीक आहे, दीपेश मध्ये गेला होता, पण ते जसे गेलेत आणि शिवसेना संपवायला बघतायत, नाव चोरलं, चिन्ह चोरलं. मी तर मिंदेला जाहीर आव्हान देतोय, प्रत्येक सभेत देतो, इथे दिल्यानंतर ठाण्यात पण देणार आहे. मी मिंद्यांना सांगतोय की मिंद्या, जर तू मर्दाची अवलाद असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात उतार. कर्तृत्व शून्य. तुझ्या मुलाला 14 साली घरातनं उचलून खासदार केला आणि आमच्या अंगावर येतोय, गद्दारी करतोय आणि होर्डिंग लावतोय. काम केलंय भारी, गद्दारी केले भारी, म्हणून आले माजोरी. आता पुढची तयारी म्हणजे आहे ते पण सगळं साफ करून टाकायचं. नक्कीच, नाहीतर द्या पाठवून सुरतला, गुवाहाटीला जाऊ द्या. पण ज्याला निष्ठा कशाला म्हणतात हे माहिती नाही, अशी माणसं आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. नरेंद्र मोदी येऊन मला सांगतायत, शहजादा के नाम से मुंह से बाला साहब के प्रति कुछ दो शब्द अच्छे निकाल के दिखाओ. म्हणजे कोणाच्या? राहुल गांधी. मोदीजी, तुमची जी हेरगिरी चालली ना, आमचे फोन टॅपिंग बिपिंग करताय. लोकसभेच्या वेळेला जी महाविकास आघाडीची सभा शिवतीर्थावरती झाली होती, उद्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे, तिकडे त्यांचं स्मारक आहे. त्या स्मारकावरती मी स्वतः साक्ष आहे, माझ्या समोर राहुल गांधींनी त्या स्मारकाला अभिवादन करण्याचे फोटो आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेचा रिमोट तुम्ही काँग्रेसच्या हातात दिला, अहो मी तुमच्या हातात नाही दिलं तर काँग्रेसच्या हातात देईन, जो तुम्हाला पाहिजे होता. म्हणून तर तुम्ही बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे याला बाजूला ठेवलं आणि माझ्या गद्दारांच्या माध्यमातून तुम्ही जनतेला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण निष्ठेची जी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, ती निष्ठा ह्या मैदानाचं जे नाव आहे कान्होजी जे जे नाईक, त्यांचीच आहे ही गोष्ट. आता यांचे जसे खलिते येतात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे, तसंच त्यावेळेला जेव्हा अफजल खान चालून आला होता, अफजल खानाने पण खलिते पाठवले होते महाराजांच्या सरदारांना की तुम्ही गपचूप येऊन खानाला सामील व्हा. आलात तर वतनदारी मिळेल, खासदारकी मिळेल, आमदारकी मिळेल, खोके मिळतील. आणि जर आला नाहीत तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल. आणि मग असं म्हणतात की महाराज बसले होते तिकडे, कान्होजी जेदे नाईक आपल्या 5 मुलांसह गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज खलिता आलाय खानाचा. महाराजांना सगळं माहिती होतं, कारण सगळेजण त्यांना येऊन सांगतच होते. तर काय खलिता आलाय, आणि त्यांनी वाचून दाखवला की येऊन सामील व्हा, आला तर वतनदारी मिळेल, बक्षीस मिळेल, आणि आला नाहीत तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल. मग महाराजांनी विचारलं, काय ठरवलंय? महाराजांनी मुद्दामून त्यांची परीक्षा घेतली. त्यांनी महाराज म्हणाले, आम्ही तर संपतो खास, पण तुम्ही का असं करताय? तुम्ही जा, त्याच्याबरोबर जा, तुम्हाला वतनदारी मिळेल, चांगली बक्षिसे मिळेल. आणि हे ऐकल्यावरती कान्होजी जेदे नाईक जे भडकले, त्यांनी बाजूला एक पाण्याचा तांब्या होता, महाराजांच्या समोर त्यांनी हातावरती पाणी सोडलं. महाराज, हे सोडलं पाणी मी वतनदारीवर. महाराज, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर. मान कापली गेली तरी इमान विकणार नाही. आणि जर का मी चुकून मारला गेलोच तर रणांगणावरती जी हाडं पडली असतील, ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी असा आवाज येईल, ओळखा हे कान्होजी जेदे नायकाचं हाड आहे. अरे अशी सगळी इतिहासात माणसं होऊन गेली, म्हणून आपण हे सगळं बघू शकतोय.
गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही झाली, गद्दारी या भगव्याशी झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी झालेली आहे. आणि मी मागे एकदा म्हटलं होतं की जर या भगव्यानी त्याचं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं तर तो सुद्धा सांगेल की कितीतरी आपल्याच लोकांनी माझ्यावरती वार कसे केलेले आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. आपण आता मोदींनी जो काय नारा दिलेला आहे, एक आहे तो सेफ आहे, तो त्यांच्यासाठी आहे. कारण जर त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला तर मोदी अनसेफ होतात. म्हणून त्यांनी जे चालले ना, नड्डा सुद्धा बोलले की आता पुढे भाजपाच राहील, बाकी पक्ष नष्ट होतील. अरे तुम्ही बघा ना, नष्ट करण्याची हिंमत असेल तर करून बघा. तुम्हाला काय वाटतं? माझे 40 गद्दार फोडले आणि काही खासदार फोडले. अरे दुर्दैवाने तुम्ही तो संभ्रम निर्माण केला होता गेल्या वेळेला, म्हणून तुम्ही निवडून आलात, नाहीतर ते सुद्धा तुम्ही निवडून येऊ शकला नसतात. आणि एवढं करूनही तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपू शकलेला नाहीत, ना त्याच्या शिवसेनेला संपू शकलात. म्हणजे विनायक राऊत सारखा एक चांगला खासदार नाही फुटला, त्यांना पण आमिष दाखवली होती, नाही गेले. अनेक जण नाही गेले. साधे साधे शिवसैनिक कशाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काही नाही, तरी देखील तुम्ही माझ्यासाठी येताय. ह्याच्यात हेच तर माझं भाग्य आहे, हीच तर माझी बाळासाहेबांची पुण्य आहे माझ्या पाठी. आणि त्या मोदींचं जे झालेलं आहे की मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे. अमित शहा सुद्धा मला सांगतायत, उद्धव बाबू, म्हटलं बोलो अमित शेठ. मला उद्धव बाबू म्हटलं तर ते शेठ आहेत ना बाबा. अमित शेठ केम छो? काय बाकी शिल्लक ठेवलंय महाराष्ट्र लुटायचं? सगळं उठसूट गुजरात गुजरात गुजरात. मी त्यांना हेच सांगू इच्छितो की गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात कधीही वाद आम्ही केलेला नाही आणि करू इच्छित नाही. कित्येक वर्षांपासून अनेक गुजराती कुटुंब कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रभर राहत आहेत. कधी आमच्याशी ते भांडलेले नाहीयेत आणि आम्ही त्यांच्याशी भांडू इच्छित नाही. पण मोदी आणि शहा त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी एक भिंत बांधतायत. मोदी शहा जातील, पण ही बांधलेली भिंत पाडायला पुढची अनेक वर्ष लागतील. या दुष्परिणामाची त्यांना चिंता नाहीये. मुंबई आपल्या हक्काची रक्त सांडून मिळवलेली मुंबई, हे मुंबई लुटतायत. आर्थिक केंद्र जे मनमोहन सिंगनी दिलं होतं, हे घेऊन गेले गुजरातला, धारावी अडाणीला, इथली 350 एकर अडाणीला. कोल्हापूरला गेलो होतो, तिथले उमेदवार राधानगरीचे सांगतायत आमचं पाणी अदानीला. चंद्रपूरला गेलो होतो, तिथले लोक सांगतायत आमच्या इथली शाळा अदानीला, खाणी अदानीला. काय महाराष्ट्राचं नाव बदलून अदानी राष्ट्र करायला बघताय? मग छत्रपतींचं नाव घेणारा मावळा काय शंड वाटतो की काय तुम्हाला? एक तर तुम्हाला शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही. इकडे मला आता दीपेशने दाखवलं कुठल्या तरी एका घाणेरड्या एका याच्यावरती महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि खाली आमदारांचं यांचं नाव. तुम्ही आम्हाला शिवप्रेम शिकवता? एक पुतळा तुम्ही तो त्या राजकोटवरती उभारला होता, मोदी येणार मोदी येणार, आले तर मग काय झालं? नाही, नौदल दिन आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला आरमाराची ओळख नौदल असलं पाहिजे, आरमार असलं पाहिजे. हे ज्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि लोकसभा तोंडावरती होती, कोकण जिंकायचा होता. शिवाजी महाराजांचं प्रतिमा आणि त्यांचं प्रेम हे चोरायचं होतं. शिवसेनेचा पराभव करायचा होता, विनायक राऊतांचा पराभव करायचा होता, म्हणून मोदींना तिकडे आणण्यात आलं. घाई गडबडीमध्ये तो एक पुतळा उभारला, त्या पुतळ्यामध्ये सूर्याने पैसे खाल्ले. एवढा हा मिंदे एवढा लाचार झाला, बूट चाटणारा झाला. तो सिंधुदुर्ग किल्ला 350-400 वर्ष होऊन गेली, तुफानाशी सामना करतोय. आक्रमणाशी तर तेव्हा केलाच, पण ऊन वारा पाऊस आणि आदळणाऱ्या लाटा, मग त्याच्यामध्ये निसर्ग त्योक्तेसारखी येणारी वादळं, हे सगळे घाव झेलत सुद्धा तो सिंधुदुर्ग ताठ उभा आहे. आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी उभारलेला पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळून पडतो आणि आमचा मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला. मग आता हे जे काय वादळ उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, भगवं वादळ, हे मिंद्या तुला तुझ्या दाढी सकट उडून लावल्याशिवाय राहणार नाही. किती चोराल, किती किती लबाडी कराल? एक तर आपण काय केलंय हे सांगू शकत नाही.
म्हणून मग तुमच्याकडे कुठेतरी अशी धुळफेक करायची का? धर्मयुद्ध करा. अरे पहिलं तुझं कर्म काय ते तर सांग ना. पक्ष फोडला, चोरी केली आणि निर्लज्जपणाने देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येऊन बोललो होतो, ते 2 जणांना घेऊन आलो. आणि मिंदे सांगतायत की मी अमित शहा आणि मोदीजींचा ऋणी आहे, कारण त्यांनी मला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं. मग त्यांनी जर का दिलं असेल तर आता तुम्हाला कळेल की आपल्याला अजून न्यायालयात न्याय का नाही मिळत आहे. मला चंद्रचूडांबद्दल आदर वगैरे एकेकाळी होता, पण चंद्रचूड साहेब, तुम्ही कायद्याचे निरूपणकार झाला असतात आणि प्रवचनकार झाला असतात तर कदाचित तुमचं नाव जास्त मोठं झालं असतं. कारण तुम्ही रामशास्त्री बाणाला जागला नाहीत. आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभूंचं नाव महाराष्ट्र अभिमानाने घेतो. कायदा पुढे सगळे सारखे आहेत, मग तो कोणी असेल, राघोबा दादा असला तरी. देहांत प्रायश्चित्त. पण तुम्ही बघत बसलात, लोकशाही तडफडते, लोकशाही मरते. संविधानानुसार सगळं सांगतात की हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे अयोग्य झालं, सगळं सांगितलं. पण नेमका निकाल का नाही दिलात? निकाल का नाही दिलात? या अशा सगळ्या बजबजपुरीमध्ये आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात देणार आहोत हे तुम्ही ठरवणार आहात. ठीक आहे, 50 खोके एकदम ओके, गद्दार हे म्हणतोय आहेतच. आणि मग इकडे ज्या माझ्या महिला आलेल्या आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांना मी प्रश्न विचारतो, तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. काही जणांना बरं वाटत असेल की काहीतरी मिळतंय. अहो पण तुम्हाला 1500 देऊन गद्दारांना 50 खोके दिलेत. म्हणजे जो गद्दारी करतो त्याला 50 खोके. आणि जी गोरगरीब महिला आहे, घर कसं चालवायचं हे तिच्या लक्षात येत नाही, कळत नाही, चालू शकत नाही, 1500 रुपये घरी येईपर्यंत संपून जातात. स्वाभिमानी महिलेला फक्त 1500 आणि आपलं सगळे इमान विकणाऱ्या गद्दाराला 50 खोके. किती 1500 एकत्र केल्यानंतर एक खोका होईल, किती ते केल्यानंतर किती 50 खोके होतील, किती जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. आणि हा पैसा हा काही त्यांच्या खिशात नाही आणलेला, हा लुटीचा पैसा आहे. संपूर्ण मुंबई असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मी बघतोय नुसती कामच कामं काढलेली आहेत, धुळढाण करून टाकलेली आहे. विकासाच्या नावाखाली हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे यांची घरदारं भरतात. हा यांचा विकास, हा यांचा विकास आहे. मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी मोदीजींनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं, तो घोटाळा आपण बाहेर काढला. अजून सुद्धा एकही रस्त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही. मला आज पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात की तुम्ही विकासाच्या आड येता. म्हटलं मी विकासाच्या आड नाही येत, पण मी महाराष्ट्र लुटीच्या आड आलो आणि येणार. यापुढे सुद्धा माझा महाराष्ट्र मी लुटायला देणार नाही. विकास जरूर, पण तो नियोजनबद्ध असला पाहिजे. केवळ लुटायचंय काय? कल्याण डोंबिवलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय बघा, ठाण्याची परिस्थिती काय ती बघा. मुंबई महापालिकेची तिजोरी आता खाली करतायत, राज्य सरकारची तिजोरी खाली करतायत. आम्ही फक्त ही लूट थांबवली ना तरी आम्ही दिलेली वचनं ही सगळी पूर्ण करून दाखवू. ती लूट मी थांबवणार. जे जे आज महाराष्ट्र लुटतायत, आपला महाराष्ट्र लुटतायत, आपलं सरकार उद्या बरोबर चौकशा करून यांना कसं खडे फोडायला आत टाकतो ते बघा. खडी फोडायला लावतो यांना. निर्लज्जपणाने यांना काही कसलीही किंमत नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी यांचं काही देणं घेणं नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेची यांना काही पर्वा नाही. महाराष्ट्र गुजरातनी गिळला तरी चालेल, पण मला मुख्यमंत्री आणि माझ्या कार्ट्याला खासदार केलंच पाहिजे हे ज्याचं स्वप्न आहे, तो काय तुम्हाला न्याय देणार? काय न्याय देऊ शकतो? आपला वचननामा तर वेगळा दिलाच आहे, पण सुभाष भोईर तुम्ही सुद्धा वचननामा दिलाय, दीपेश तू सुद्धा तुझा वचननामा दिलाय. अरे ह्याच्यासाठी तर आपण लोकांची मतं मागत असतो. आणि तुम्ही फक्त मत नाही देत, तुम्ही तुमचं आयुष्य आमच्याकडे देत असता. तुमचं आयुष्य असतं ते मत. एक मत म्हणजे तुमचं आयुष्य आहे, तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य आहे, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य हे तुम्ही आमच्याकडे देत असता. मग त्याची धुळढाण करणारी माणसं किती वेळा पुन्हा पुन्हा निवडून देणार तुम्ही? पुन्हा तेच 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 5 वर्षांनी आलो तर तेच. अजूनही हॉस्पिटल नाही, महिलांना प्रसूतीसाठी कुठे मुंबईला जावं लागतंय. काय मग एवढ्या कारभाराचं फलित काय? नुसती अंडी उबवलीत. आणि ह्या गोष्टी आपल्याला आता थांबवाव्या लागतील. म्हणून तुमच्यासाठी
ही दोन बहादर दिलेले आहेत हातामध्ये मशाल घेऊन. निशाणी सुद्धा मर्दाची आहे. तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा आहे की नाहीये? जरा जोरात सांगा. हात वर करून सांगा. आणि हे नुसते हात नाही, या हातामध्ये मशाली आहेत ना? मग प्रत्येक जणांनी स्वतःच्या कुटुंबियांचं, मित्राच्या कुटुंबियांचं, मी तर ह्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतोय की एकाही महाराष्ट्र प्रेमीचं मत भाजप आणि महाराष्ट्र द्रोह्यांना मिळता कामा नये. प्रत्येक मत हे महाराष्ट्र प्रेमीला, जिथे जिथे मशाल आहे त्या मशालीला तुम्ही दिलंच पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याचं काम हे मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.